माझी मुलगी डॉक्टर होणार. माझी मुलगी इंजिनियर होणार. इवलेसे माझे बोट धरूनी चालविले तुम्हाला आई. इवलेसे माझे बोट धरूनी चालविले तुम्हाला आई. बोल बोबाडे सावरूनी तू बोलाया शिकविले आई. ओळखते मन चेहरा बघूनी सारे देते ना मागूनही. कुशीत तुझ्या स्वर्ग माझा दुनिया तू सारी माझी. हे आई तुझ्या विना मला कोणी नाही. हे आई तुझ्या विना मला कोणी नाही. ओल्या मातीला दिला आकार. ओल्या मातीला दिला आकार. धडपडता हात तू दिला आधार. ओल्या मातीला दिला आकार. धडपडता हात तू दिला आधार. तू वाढविले तू शिकविले आभाळी उडाया पंख दिले. ओळखतो मन चेहरा बघूनी सारे देतो ना मागूनही. कुशीत तुझ्या स्वर्ग माझा दुनिया तू सारी माझी. ए बाबा तुझ्या विना मला कोणी नाही. हे बाबा तुझ्या विना मला कोणी नाही. माझी मुलगी डॉक्टर होणार. माझी मुलगी इंजिनियर होणार. अगर मेरे बाबू ने रिप्लाई नहीं दिया ना तो मैं कर दूंगी. नादान मी अज्ञान मी कळले ना मायेचे मूल.
तुझ्या विना मला कोणी नाही हे बाबा तुझ्या विना मला कोणी नाही. तुम्ही तुमच्या आई बाबासाठी एक चमकता तारा आहात. दुसरं कोणासाठीही तुटू नका. आई बाबा मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली. काही व्यक्ती विचित्र भावनेने आपल्या आयुष्यात येतात आणि आपण न कळतपणे त्यांच्या फशा प्रेमामध्ये गुरफटून जातो. खरे मित्र तर आपले आई बाबा असतात. जगातील कोणतीही चूक केली ना तरी ते आपल्याला माफ करतात. हे करण्याआधी आई बाबांना जवळ एका मित्राप्रमाणे सगळं बोललं पाहिजे. फार फार तर काय होईल, ते ओरडतील, ते रागवतील, थोडं मारतीलही. पण हे करून मी फक्त माझंच नाही तर माझ्या आई वडिलांचं देखील आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. सो प्लीज व्हॉट्सअपच्या स्टेटस पेक्षा कुटुंबाच्या नात्याचा स्टेटस जपूया. फेसबुकच्या वॉलपेक्षा घरातल्या विश्वासाच्या भिंती उभ्या करूया. कारण आई बाबांची सोबत हीच खरी लाईफची स्टोरी आहे.